नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, इंजिनिअरिंगचे ॲडमिशनचे फॉर्म सुरू झालेले आहेत. बीई बीटेकला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. ऑनलाईन ॲडमिशनचा जो काही फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती A to Z लाईव्ह प्रोसेस पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. fe2024.mahacet.org या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. वरती इम्पॉर्टंट डेट्स आहेत. या इम्पॉर्टंट डेट्स ऑप्शनवरती क्लिक करा. इथे टाइम टेबल दिसेल. रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालेले आहे. शेवटची तारीख तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनची दिसेल. तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्याच्या तारखा तुम्हाला इथे दिसतील. या तारखांमध्ये काही दिवसांनी बदल सुद्धा होऊ शकतो, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि खाली तुम्हाला जे काही कॅप राऊंड आहेत ते कॅप राऊंडच्या तारखा, मेरिट लिस्टच्या तारखा वगैरे सुद्धा या डेट तुम्ही इथे चेक करू शकता. पुन्हा होम पेज वरती यायचं. होम पेज वरती आल्यानंतर आपल्याला इथे अकाउंट उघडायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन, हे बटन आहे. न्यू रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला विचारलं जाईल हॅव यू अपियर फॉर PCM MST CET 2024. तर सीईटी आपली PCM ग्रुपची दिलेली आहे का, तर इथे आपल्याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला जे काही सीईटीचे डिटेल्स आहेत ते विचारले जातील. PCM MST CETचा जे काही ऍप्लिकेशन नंबर आहे वगैरे ते. जर तुम्ही सीईटी नसेल दिली तर तुम्हाला नो ऑप्शन सुद्धा क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला विचारेल PCB ची दिलेली आहे का सीईटी, तर दिली असेल तर येस करू शकता आणि त्या डिटेल्स टाकू शकता. नसेल दिली तर तुम्ही नो सुद्धा करू शकता. जर तुम्ही दोन्ही ऑप्शन नो केले तर तुम्हाला अजून इथे ऑप्शन दिले जातात. जसं की तुम्ही इथे जी काही जेई मेन आहे, जेई मेन वगैरे दिली आहे का, जेई मेन दिली असेल तर तुम्ही इथे येस करू शकता. जेई मेन नसेल दिली तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता. जर तुम्ही सगळे ऑप्शन नो केले तर तुम्हाला अजून एक ऑप्शन येतो ज्यामध्ये तुम्ही नीट दिलेली आहे का, नीट दिली असेल तर तुम्ही येस करू शकता, नसेल दिली तर नो करू शकता. पुन्हा एक ऑप्शन येतो अशा पद्धतीने, तर ते ऑप्शन तुम्ही देऊ शकता. तर मी पुन्हा डायरेक्टली पहिला ऑप्शन येस करतोय कारण MST CET PCM ग्रुपची मी इथे दिलेली आहे. त्यानंतर PCM ग्रुपची जी काही ऍप्लिकेशन नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर रोल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि सीईटीची डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ इथे जन्मतारीख टाकायची आहे आणि चेक PCM CET डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. ही सगळी माहिती तुमच्या रिझल्ट आहे जो सीईटीचा त्यावरती भेटेल. चेक PCM डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता जे काही डिटेल्स आहेत ते येतील. जसे की तुमचं नाव असेल, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स जे काही किती पर्सेंटेज पडलेले आहेत ते सर्व दाखवलं जाईल. टोटल जे काही पर्सेंटेज ते दाखवलं जाईल. तसेच खाली विचारलं जाईल PCBचं तुमच्याकडे आहे का. PCB जर दिलं असेल तर तुम्ही येस करू शकता, अन्यथा नो करा. जर PCB मध्ये सीईटीची एक्झाम दिली असेल तर त्याचा जो काही ऍप्लिकेशन नंबर आहे, त्याचा जो काही रोल नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि जन्मतारीख DOB टाकून चेक PCB CET डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि खाली चेक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं नाव आणि तुमचं जे काही स्कोर आहे तो स्कोर इथे दाखवला जाईल. सगळी माहिती बरोबर असेल तर आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट सेक्शन वरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक कराल तर पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर पर्सनल डिटेल्स मागितले जातील. जसे की तुमचं पूर्ण नाव विचारलंय तर जे काही 12वीचं मार्कशीट आहे तुमचं त्यावरती जसं नाव आहे म्हणजेच 12th मार्कशीट त्याच्यावरती जसं नाव आहे तसं टाकायचं आहे. अगोदर आडनाव वगैरे पूर्ण नाव टाकल्यानंतर वडिलांचं नाव टाका, फादर नेम, त्यानंतर मदर नेम इथे टाका. त्यानंतर जेंडर फेल फिमेल जे आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर कन्फर्म करा जेंडर. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख विचारली जाईल तर व्यवस्थित टाका. आधार कार्ड वरती जशी असेल कन्फर्म करायची, आधार कार्ड जशी असेल जन्मतारीख इथे सिलेक्ट करा. त्यानंतर आपला धर्म हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, आपला तर हिंदू आहे तर जसं असेल तोच धर्म सिलेक्ट करा. त्यानंतर अर्बन भागातून येतं का रुरल म्हणजेच ग्रामीण का शहरी ते सिलेक्ट करा. त्यानंतर अॅन्युअल इन्कम कौटुंबिक वार्षिक उत्पन्न किती आहे त्यांचा स्लॅब दिला जाईल. या स्लॅबमध्ये जो काही तुमचा स्लॅब बसत असेल, तुमचं जे काही इन्कम सर्टिफिकेट असेल ते चेक करा. त्यामध्ये किती इन्कम आहे तो स्लॅब इथे टाकून घ्या. त्यानंतर मदर टंग लँग्वेज म्हणजे आपली मातृभाषा मराठी आहे तर मराठी इथे आपण सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी आपली नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची आहे, आपण इंडियामधून आहोत. त्यानंतर खाली कम्युनिकेशन डिटेल्स, आता जिथे तुम्ही राहताय तो ऍड्रेस तुम्हाला विचारला जाईल. जसं की इथे पूर्णपणे तुम्ही ऍड्रेस टाकू शकता, शेजारची खून वगैरे शेजारी कुठे राहतात ती टाकू शकता. असं या तिन्ही लाईन मध्ये टाका. त्यानंतर खाली तुम्हाला स्टेट विचारलं जाईल, आपलं महाराष्ट्र स्टेट कुठे राहता, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता, तालुका तुमचा कोणता आहे आणि गावाचं नाव तुमचं कोणतं आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. जिथे तुम्ही आता राहताय तो जो काही पिनकोड असेल तो इथे टाका. त्यानंतर तुम्हाला खाली मोबाईल नंबर विचारला जाईल, मोबाईल नंबर टाका आणि ईमेल आयडी टाकून घ्या. मोबाईल नंबर ईमेल आयडी व्यवस्थित टाकून घ्या. खाली या चूज युअर पासवर्ड, एक पासवर्ड तयार करा व्यवस्थित एकदम.
तुमचं नाव @123 अशा पद्धतीने पासवर्ड तयार करा. पुन्हा एकदा पासवर्ड कन्फर्म करा आणि इथे कॅप्चा विचारलाय, जे खाली दिसते ते इथे टाकून घ्या आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. व्यवस्थित सगळी माहिती भरून घ्या. त्यानंतर तुम्हाला जो मोबाईल नंबर टाकला त्यावरती OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. तर व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय OTP क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. तुम्हाला एक ऍप्लिकेशन ID येईल आणि तुम्हाला एक मेसेज सुद्धा आला असेल. ऍप्लिकेशन ID हा तुम्हाला कॉपी करून ठेवायचा, याचा फोटो काढून ठेवा आणि त्यानंतर खाली तुम्हाला कंटिन्यू प्रोसीड कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन पेज वरती येणार आहात. इथे आपल्याला जो काही ऍप्लिकेशन ID आता मिळाला आहे तो टाका. मेसेजमध्ये सुद्धा तुमच्या असेल आणि त्यानंतर पासवर्ड जो तुम्ही बनवला होता तो टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला 2 ऑप्शन येतील. पहिला ऑप्शन आहे जो म्हणजे फिजिकल स्क्रुटनी अँड प्रोसीड. फिजिकल स्क्रुटनी मोड म्हणजेच जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते डॉक्युमेंट तुम्ही बाहेर जाऊन कोणत्याही एखाद्या सेंटरवरती जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करून घेणार आहात का, हा झाला फिजिकल स्क्रुटनी मोड. आणि दुसरा जो मोड आहे तो ई स्क्रुटनी मोड, म्हणजे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करायचे आहेत आणि ते तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहेत. तर हा झाला ई स्क्रुटनी मोड. तर आपण एकदम सोपा जो मोड आहे तो ई स्क्रुटनी मोड हा सिलेक्ट करणार आहे. म्हणजे आपण डॉक्युमेंट अपलोड करायचे ते ऑनलाईन पद्धतीने चेक होईल, आपण कुठेही जायची गरज नाही. तर अशा पद्धतीने ई स्क्रुटनी मोड सिलेक्ट करा आणि त्यानंतर अशा पद्धतीने येईल. थोडं खाली या, खाली तुम्हाला स्टेप दाखवली जाईल. सेकंड स्टेप आहे इनकम्प्लीट आहे, त्यावरती क्लिक करा. आपण आता सर्व स्टेप पाहणार आहे. सेकंड स्टेप इनकम्प्लीट, त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे सेकंड स्टेप आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला विचारेल तुमचं टाईप A, टाईप B, टाईप C कोणत्या टाईपमध्ये तुम्ही येता. जर तुमची 10वी 12वी महाराष्ट्रात झाली असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहत असाल तर टाईप A मध्ये येणार आहात. जर तुम्ही बाहेर तुमचं शिक्षण झालंय परंतु तुमचे जे काही मदर असेल, फादर असेल, त्यांचं डोमासाईल ते इथे महाराष्ट्रात राहतात तर ते टाईप B मध्ये, अशा प्रकारचे टाईप आहेत. तर हे टाईप सगळे वाचून घ्या. तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येतात ते सिलेक्ट करा. तर मी इथे महाराष्ट्र टाईप A सिलेक्ट केलाय. त्यानंतर खाली या आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला आता पुढची स्टेप येत नाही, ज्यामध्ये इथे विचारलंय तुम्ही डोमासाईल देणार आहात. डोमासाईल सर्टिफिकेट आहे का, बर्थ सर्टिफिकेट आहे का, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. महाराष्ट्रामध्ये राहतं तर त्याचं जे काही प्रूफ आहे ते द्यावं लागेल. डोमासाईल असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यापैकी एक सिलेक्ट करा जे तुमच्याकडे प्रूफ आहे. त्यानंतर तुमची जी काही 10वी झालेली आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं 12वी झालेली आहे किंवा डिप्लोमा झाला असेल तर तो कोणत्या जिल्ह्यामधून तुमचा झालेला आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्हाला 12वी तुमची झालेली आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे ते कोणत्या तालुक्यामधून झालेले आहे ते तालुका इथे सिलेक्ट करा. त्यानंतर खाली या, विद्यापीठ तुमचं इथे ऑटोमॅटिकली येईल. आता ही माहिती टाकल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला विचारेल कॅटेगरी तुमची कुठली आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात. ओपन, SC, ST, DT, VJ, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SCBC सर्व ऑप्शन तुम्हाला दिसतील. जर तुम्ही ओपन सिलेक्ट केलं तर पाहू शकता ओपन मध्ये तुम्हाला विचारेल की तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे का. जर ज्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल ते इथे येस करू शकतात आणि आपली जी काही कास्ट नेम आहे ते टाकू शकतात आणि EWS कास्ट जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागेल. जर तुम्ही SC सिलेक्ट केलं किंवा अदर कोणतीही कास्ट सिलेक्ट केलं तर तुम्हाला जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते द्यावं लागेल. कास्ट व्हॅलिडिटी असेल ती द्यावं लागेल. तर अशा पद्धतीने जर मराठा कास्ट असेल, SCBC कुणाकडे सर्टिफिकेट असेल तर SCBC सुद्धा ऑप्शन आहेत. सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर अवेलेबल तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर त्याची तुमच्याकडे पावती असेल तर पावती सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. अशा पद्धतीने ऑप्शन दिले जातील. जी काही तुमची कॅटेगरी आहे ती कॅटेगरी इथे सिलेक्ट करा. मी आता इथे NTC सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर आता मला विचारलंय जातीचे नाव, जी काही कास्ट विचारली आहे, कास्ट कोणती आहे ती सिलेक्ट करा. तुम्ही जी काही कॅटेगरी निवडताल त्यानुसार तुम्हाला विचारलं जाईल. आता इथे कास्ट व्हॅलिडिटी वगैरे कास्ट अवेलेबल आहे का विचारलं जात आहे. तर कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल असेल तर इथे अवेलेबल सिलेक्ट करा. तुमची काढलेलं असेल तर, जर अवेलेबल नसेल तुमच्याकडे पावती असेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन अवेलेबल बट नॉट रिसिव्ड हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि तुमच्याकडे नसेलच, तुम्ही काहीच केलं नाही, काढाय पण टाकलं नाही नसेलच तर तुम्ही तिसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर पावतीची माहिती सुद्धा असेल पावती तर त्याची माहिती, त्याचं डेट, त्याची सगळी माहिती द्यावी लागेल. मी इथे अवेलेबल आहे त्यामुळे अवेलेबल सिलेक्ट केलं. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अवेलेबल सिलेक्ट करू शकता. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर रिसिव्ड झालेलं नाही दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि जर अप्लायच नसेल केलं तर नॉट अप्लाय सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही नॉट अवेलेबल बट अप्लाय बट नॉट रिसिव्ड दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा, त्याच्या पावतीची वगैरे माहिती तुम्हाला द्यावी लागेल. मी इथे अवेलेबल आहे त्यामुळे अवेलेबल सिलेक्ट केलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जसं आहे ते सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. पुढे आलेला आहोत. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला PWD डिफेन्स TWS ची स्टेटस द्यायचं, जसं की डिझॅबिलिटी म्हणजे अपंग आहे का, अपंग असेल तर कशामध्ये अपंग ते देऊ शकता, अपंग नसेल तर नॉट ऍप्लिकेबल वरती क्लिक करा. त्यानंतर
पॅरेंट्स जे आहेत ते तुमचे ते डिफेन्समध्ये आहेत का, एक सर्व्हिसमॅन असतील, ऍक्टिव्ह सर्व्हिसमॅन असतील तर ते कशामध्ये आहेत का ते सिलेक्ट करा, नसेल तर नॉट ऍप्लिकेबल सिलेक्ट करा. तुमचं फॅमिली इन्कम इथे दाखवलं जाईल. तसंच तुम्हाला जे काही शिक्षण शुल्क TFWS चा लाभ घ्यायचा आहे का, शिक्षण शुल्क माफीचा जर लाभ घ्यायचा असेल ज्यामध्ये तुम्हाला कमी फीज लागते तर त्यामध्ये तुम्ही यस करू शकता. फक्त लक्षात ठेवा जर तुम्ही हे यस केलं तर तुम्हाला मात्र जे काही 8 लाखाच्या आतमधलं उत्पन्नाचं जे काही सर्टिफिकेट आहे म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आहे ते द्यावं लागणार आहे. तर इथे आपण यस करणार आहोत. त्यानंतर आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, अनाथ असाल तर तुम्ही यस करू शकता, नसेल तर नो करू शकता. जर यस केलं तर त्याचे जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला लागणार आहेत. तर इथे त्यांनी खाली जर पाहिलं तर TWS ची एक नोटीस पाहू शकता खाली, सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट 8 लाखाच्या आतमध्ये लागणार आहे जर तुम्ही TFWS चा म्हणजे शिक्षण शुल्क माफीचा जर लाभ घ्यायचा असेल तर. ऑर्फनचा आहे, अनाथ असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये येत असाल, अल्पसंख्याकमध्ये तर तुम्ही येस करू शकता. आणि ते कशामध्ये रिलिजन्स वाईज असेल जसं की तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करून जे काही असेल ती तुमची मायनॉरिटी सिलेक्ट करू शकता. नसेल तर नो करायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढच्या स्टेपकडे आलेलो आहोत. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. 10वीचं बोर्ड, SSC बोर्ड. SSC बोर्ड इथे तुम्हाला येईल, भरपूर बोर्ड आहेत तर आपलं बोर्ड सिलेक्ट करा. माझं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र. त्यानंतर SSC पासिंग इयर, 10वीचं जे काही वर्ष होतं पासिंग इयर ते सिलेक्ट करा. त्यानंतर SSCचा जो काही सीट नंबर आहे तो सीट नंबर इथे टाका. मार्कशीट वरती सगळी माहिती तुम्हाला दिसेल. मार्कशीट समोर घ्या, सीट नंबर टाका, सगळी टाका. मॅथमॅटिक्सला मार्क्स किती पडले ते इथे टाकायचं या बॉक्समध्ये आणि कितीपैकी पडले आउट ऑफ ते टाकायचं. ऑप्टेन मध्ये किती पडले आणि आउट ऑफ मध्ये किती पडले असे मार्क्स तुम्ही टाकून घ्या. असे मार्क्स मी इथे टाकून घेतो. आणि त्यानंतर खाली तुम्हाला ऍग्रिगेट मार्क्स विचारले जातील. 10वीचे एकूण जे काही पडलेले आहेत ते इथे टाकू शकता. आणि खाली कितीपैकी पडले ते टाका. पर्सेंटेज इथे येईल, पर्सेंटेज एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली या, खाली आल्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम पात्रता परीक्षा म्हणजे तुम्ही 12वी दिलेली आहे का, डिप्लोमा तुमचा झालेला आहे का, वोकेशनलचं झालेलं आहे. जे काही तुमचं झालेलं असे 3 ऑप्शन आहेत. 12वी झाले असेल तर HSC पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झाला असेल टेक्नॉलॉजी तर दुसरा ऑप्शन, तिसरा असेल तर तिसरा. तर मी इथे 12वी झालेली आहे त्यामुळे HSC सिलेक्ट केले. त्यानंतर HSC बोर्ड विचारलं जाईल. बोर्ड तुमचं इंडिया सिलेक्ट करा. त्यानंतर इंडियामध्ये कोणतं बोर्ड होतं ते बोर्ड सिलेक्ट करा. मी महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट केले. त्यानंतर पासिंग इयर, तुमचं जे काही पासिंग 12वी कधी पास झालेलं आहे ते पासिंग इयर इथे व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या. आता झाला असेल तर 2024 सिलेक्ट करा. त्यानंतर HSC सीट नंबर, 12वीचा जो काही सीट नंबर आहे तो मार्कशीट वरती तुमच्या असेल तर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. व्यवस्थित टाका. त्यानंतर मदर नेम, मार्कशीट वरती जसं आईचं नाव आहे तेच इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट नेम ॲज HSC मार्कशीट वरती जसं नाव आहे तसंच तुम्हाला टाका. आडनाव, नाव, वडिलांचं नाव आणि गेट HSC डेटावरती क्लिक करा. गेट HSC डेटावरती क्लिक केल्यानंतर तुमची माहिती बरोबर असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं नाव, तुमचे किती मार्क्स पडलेले आहेत 12वीला सगळी माहिती तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली येईल. इथे पाहू शकता ऑटोमॅटिकली माहिती आलेली आहे. फक्त चेक करा आणि बरोबर असेल तर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल 2024 कॅन्डिडेट बट NTA म्हणजेच इथे तुम्ही JEE मेन दिलेली आहे का, JEE मेन एक्झाम दिली असेल तर येस करा. त्याचा ऍप्लिकेशन नंबर टाका, स्कोर कार्ड टाकू शकता. नसेल दिली तर नो करा. त्यानंतर नीट दिलेली आहे का, नीट दिली असेल तर येस करा. रोल नंबर, त्याचा पर्सेंटाईल असतील, केमिस्ट्रीचे, फिजिक्सचे ती माहिती टाकू शकता. नीट नसेल दिली तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर एक एक अपलोड करा. इथे सिलेक्ट ऑप्शन आहे. इथे आपण फोटोग्राफ सिलेक्ट करूयात आणि पासपोर्ट आकाराचा फोटो जो आहे तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. इथे आपल्याला फोटोग्राफ सिलेक्ट करून ओपन वरती क्लिक करा. या ओपन मध्ये क्लिक केल्यानंतर जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो तुम्हाला इथे अपलोड बटनावरती क्लिक करून अपलोड करायचा. तर इथे ओपन करा. ओपन केल्यानंतर हे गॅलरीमधून जो काही फोटो आहे तो इथे अपलोड घेतलेला आहे आणि अपलोडचं बटन दिसेल राईट साईडला, अपलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करा. अपलोड झाल्यानंतर आपला फोटो जो आहे तो अशा पद्धतीने अपलोड झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला आता सिग्नेचर अपलोड करायचं. ते टाईप सिलेक्ट करा, सिग्नेचर सिलेक्ट करून ओपन या वरती क्लिक करा. जे सिग्नेचर आहे ते सिग्नेचर घ्या आणि राईट साईडला अपलोड बटनावरती क्लिक करा. आपला फोटो आणि सिग्नेचर दोन्ही इथे अपलोड झाले. तर अशा पद्धतीने अपलोड झाल्यानंतर खाली सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपली शेवटची स्टेप येते ते म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट्स इथे आपण कशा पद्धतीने अपलोड करायचे ते सांगतो. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आपण पुढे आलेलो आहोत. आपल्याला अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, आता काय काय डॉक्युमेंट्स आहेत ते समजून घ्या. प्रत्येकाला थोडेफार कॅटेगरी वाईज वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतील. आता मी ते NTC कॅटेगरी निवडली आहे त्यामुळे जास्त डॉक्युमेंट आहेत. हे डॉक्युमेंट तुम्ही PDF, JPG, PNG मध्ये 500 KB पर्यंत अपलोड करू शकता. पहिलं आहे इंडियन नॅशनॅलिटी, म्हणजेच तुम्ही पहिल्या ऑप्शनला इंडियन नॅशनॅलिटी म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही आपलं महाराष्ट्राचं इथे अपलोड ऑप्शनवरती क्लिक करा. ओपन फाईलवरती क्लिक करा.
डोमासाईल जे आहे ते इथे आपण फोटो काढा किंवा त्याचा PDF असेल तर ती PDF सुद्धा तुम्ही अपलोड करायची आहे. राईट साईडला अपलोड बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. आपलं इथे अपलोड झालेलं आहे. तशाच पद्धतीने आता तुम्हाला 2 नंबरला डोमासाईल सर्टिफिकेट, इथे सुद्धा आता तुम्हाला काय करायचं आहे, डोमासाईलच अपलोड करायचं आहे. 2 नंबरला ओपन फाईल करा, डोमासाईल इथे सिलेक्ट करा, नाव अपलोड ऑप्शनवरती क्लिक करा. डोमासाईल इथे अपलोड झालेला आहे. अशाच पद्धतीने एक एक डॉक्युमेंट. आता हे पुढचं आहे कास्ट सर्टिफिकेट. आता जे काही कास्टमध्ये नाही आहेत ते इथे सोडून देऊ शकतात, त्यांना लागणार नाही. पण जे कास्टमध्ये आहेत त्यांना इथे अपलोड करावं लागेल. ओपन करा. कास्ट सर्टिफिकेट जे आहे तिथे आपल्याला घ्यायचं आहे आणि राईट साईडला अपलोड बटनावरती क्लिक केलं की हे अपलोड झालं नाही तर इथे ऑथॉरिटी सिलेक्ट करायची. वरती पहिल्यांदा तुम्हाला टाकायचं आहे बारकोड आयडी टाकायचा. बारकोड आयडी कुठे असतो, तो सॅम्पल आहे इथे एक डॉक्युमेंट, ते तुम्ही पहा. बारकोड आयडी इथे टाकायचा. बारकोडच्या खालचा जो काही नंबर आहे तो या बॉक्समध्ये टाकायचा. इथे पहा, हा जो बारकोड असतो आपल्या सर्टिफिकेट वरती, कास्ट सर्टिफिकेट वरती, तो खालचा जो काही बारकोड आयडी आहे तो इथे 20 डिजिटचा असतो, तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. तर इथे आपला बारकोड आयडी टाका. त्यानंतर इश्यून ऑथॉरिटी, तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती ऑथॉरिटी चेक करा. सब डिव्हिजनल ऑफिसर आहे का, तहसीलदार आहे का, कलेक्टर आहे, तेच चेक करून हे ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हाच तुमच्या कास्ट सर्टिफिकेट चेक करा आणि तोच जिल्हा टाका. आणि तुमचा तालुका असेल तो तालुका सुद्धा चेक करा तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती आणि तोच तुम्हाला इथे टाकून घ्यायचा. ही माहिती टाकल्यानंतर राईट साईडला आपण पुन्हा अपलोड बटनावरती क्लिक करा. अपलोड होईल. अशा पद्धतीने एक एक डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत. आता आपण पुढचे डॉक्युमेंट अपलोड करूयात, ज्यामध्ये आपल्याला विचारलं आहे, इथे आपण कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आपल्याला विचारलंय कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला इथे राईट साईडला अपलोडचं ऑप्शन दिसेल. अपलोड बटनावरती क्लिक करा आणि त्यानंतर ओपन फाईलवरती क्लिक करा. जे काही व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी इथे सिलेक्ट करा. त्याची साईज 500 KB आतमध्ये पाहिजे. अपलोड बटनावरती क्लिक करा. इथे पुन्हा जे काही ऑथॉरिटी आहे, बारकोड आहे, आता जसं तुम्हाला सांगितलं तशाच पद्धतीने इथे बारकोड नंबर टाका. याचा जे सॅम्पल दिलेला आहे, बारकोड नंबर टाकताना बारकोडच्या खालचाच टाकायचा, इथे बॉक्स मधला नाही. बारकोडच्या खाली जो चिटकून आहे तोच टाका. तर कास्ट व्हॅलिडिटीतलं इथे टाकलेलं आहे. त्यानंतर सोशल वेलफेअर सिलेक्ट करा आणि ज्या जिल्ह्यातून तुम्हाला जी काही व्हॅलिडिटी दिलेली आहे तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि अपलोड बटनावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने अपलोड करायचे सर्व डॉक्युमेंट. नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल अपलोड करा. तर इथे ऑप्शन दिलेला आहे, ओपन फाईलवरती क्लिक करून जे काही नॉन क्रिमिनल आहे त्याचं तुम्ही PDF असेल, फोटो असेल, अपलोड बटनावरती क्लिक करा. अशाच पद्धतीने मी एक एक डॉक्युमेंट सगळे राहिलेले अपलोड करून घेऊयात. इथे टाइम न घालवता इथे पहा, नॉन क्रिमिनल अपलोड केलं. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी झाली, नॉन क्रिमिनल सुद्धा मी अपलोड करून घेतलंय. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट सुद्धा मी इथे अपलोड करून घेतलंय. इथे मागितलं आहे 8 लाखाच्या आतमधलं, तर मी ते अपलोड करून घेतलंय. तुमचं जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला मागितले ते अपलोड करून घ्या. त्यानंतर SSC पासिंग मार्कशीट जी आहे ती इथे आपल्याला अपलोड करायची आहे. त्यानंतर खाली HSC म्हणजेच 12वीची, इथे वरती 10वीची, खाली 12वीची मार्कशीट इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर खाली स्कोर कार्ड, MST PCMचं स्कोर कार्ड, तुमचं जे काही PCMचा रिझल्ट आहे तो इथे अपलोड करा. CETचा PCBचा रिझल्ट अपलोड करा. जे नीट वगैरे दिले असतील तर त्यांना तो वेगळा ऑप्शन येईल. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. आता आपण सेव्ह अँड प्रोसीड करूयात. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं सगळं काम झालेलं आहे. आता इथे पहा, MST CETची 800 रुपये फी भरली होती. MST CETची ज्यांनी 800 रुपये, 1000 रुपये जे काही फी भरली होती त्यांना इथे फी भरायची गरज नाही. तर काय आले, नील म्हणजे झिरो फी भरायची गरज नाही. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करा. जर तुम्ही अदर कशामध्ये असाल तर तुम्हाला पेमेंट करावं लागेल, पण इथे मला फीज आलेली नाही. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर आपला ऍप्लिकेशन फॉर्म इथे सबमिट झालेला आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, सबमिट फॉर ई स्क्रुटनी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सबमिट करायचं आहे. त्यासाठी हा जो बॉक्स आहे शेवटी, तर सबमिटसाठी क्लिक करा. सबमिटसाठी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड विचारला जाईल, तो पासवर्ड क्लिक करा, इथे टाका. जो काही पासवर्ड तुम्ही बनवला होता, व्हेरीफाय पासवर्डवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जो काही इथे मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP इथे टाकायचा आहे. OTP येईल, तो OTP टाका, व्हेरीफाय करा. व्हेरीफाय OTP फॉर सबमिट ऍप्लिकेशन वरती क्लिक करा. तुमचा आता हा जो फॉर्म आहे पूर्णपणे सबमिट झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे. याची प्रिंट काढण्यासाठी प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्मचं बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा आणि याची प्रिंट काढून ठेवा. आता हा जो फॉर्म आहे तो चेकिंगसाठी गेलेला आहे. ई स्क्रुटनी मोड म्हणजेच आपले डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने चेक होतील आणि काही जर त्याच्यामध्ये त्रुटी असतील तर तुम्हाला ते माघारी सुद्धा पाठवतील. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. याची प्रिंट काढून सेव्ह करून ठेवा आणि याच्यामध्ये तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुम्ही होम पेज वरती चेक करू शकता. तर अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म भरायचा होता. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.